नमस्कार मित्रांनो. रॉय हाऊसमध्ये अर्णवची रोमॅन्टिक शिक्षा आणि आकाशने दिलेले एक सुंदर वचन पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया कथेला. रिया धावतच घराच्या आत शिरली आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तिला याची पुसतीशीही कल्पना नव्हती की आपण झोपेत अर्णवसोबत काय चाळे केले आहेत. तिने जसा आपल्या खोलीचा दरवाजा उघडला तसाच कोणीतरी मागून तिचा हात पकडून तिला आत खेचले आणि धडकन दरवाजा लावून तिला दरवाजाला टेकवून उभे केले. रिया प्रचंड घाबरली आणि त्या भीतीपोटी तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. अर्णवने तिचा तो निरागस आणि घाबरलेला चेहरा पाहिला आणि आपल्या गंभीर आवाजात म्हणाला, "काय बोलली होतीस तू कारमध्ये? जरा पुन्हा एकदा बोलून बघ." अर्णवचा आवाज ऐकताच रियाने झटक्याने डोळे उघडले. ती आपल्या मोठमोठ्या पापण्या उघड बंद करत एकटक्क करत त्याच्याकडे पाहू लागली. अर्णवने तिचे दोन्ही हात पकडून दरवाजाला खिळवून ठेवले होते. जेव्हा तिने तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्याला त्या डोळ्यांच्या खोल डोहात हरवून जावेसे वाटले. पण त्याने लगेचच स्वतःला सावरले आणि पुन्हा विचारले, "मी तुला काहीतरी विचारतोय ना?" रिया अडखळत म्हणाली, "अ, आ- आम्ही आम्ही काहीतरी बोललो." अर्णवची नजर तिच्या थरथरणाऱ्या ओठाकडे गेली आणि त्याचा गळा कोरडा पडू लागला. आज त्याला एक वेगळाच भास होत होता, जो यापूर्वी कधीच झाला नव्हता. अर्णव जसा रियाच्या अधिक जवळ आला तसे रियाने पुन्हा एकदा डोळे मिटले आणि घाईघाईत म्हणाली, "सॉरी सॉरी सॉरी." अर्णव मंद हसला आणि तो स्वतःला रियाच्या जवळ जाण्यापासून रोखू शकला नाही. त्याने हळूच तिच्या गालावर एक मऊ स्पर्श किस केला आणि म्हणाला, "याला तू शिक्षा समज किंवा बक्षीस तुझी मर्जी." रियाने आश्चर्याने अर्णवकडे पाहिले. त्याच्या ओठावर एक खोडकर हास्य होते. अर्णवने पुन्हा एकदा तिच्या दुसऱ्या गालावर किस केले आणि तिच्यापासून दूर होऊन खोलीबाहेर निघून गेला. रिया मात्र एखाद्या पुतळ्यासारखी उभी राहून अर्णवला जाताना पाहत राहिली. दुसरीकडे आराध्या हळूच आकाश जवळ आली आणि तिने त्याला मिठीत घेतले. आकाशने तिला कमरेतून धरून स्वतःकडे खेचले. आराध्या उभी होती आणि आकाश सोफ्यावर बसून तिच्या पोटाला विळखा घालून बसला होता. या क्षणी आकाशच्या मनात चाललेली घालमेल आराध्या नीट समजू शकत होती, कारण ती स्वतःसुद्धा त्याच्या दुःखातून गेली होती. फरक इतकाच होता की आकाशजवळ आदिराज दादा होता, ज्याने त्याला सावरले होते, पण आराध्याजवळ तिला सावरून घेणारे त्या काळात कोणीच नव्हते. आराध्याने आकाशच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, "शांत व्हा आकाश, सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका." आकाशने हळूच आपली मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि विचारले, "तू सगळं ऐकलं का?" आराध्या काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आकाशने तिला अजून घट्ट पकडले आणि म्हणाला, "आपण दोघेही एकाच परिस्थितीतून गेलो आहोत. वडील असूनही वडील काय असतात, त्यांचं प्रेम काय असतं हे आपल्याला कधीच समजलं नाही." त्याचे बोलणे ऐकून आराध्याला स्वतःचे जुने दिवस आठवले, जेव्हा तिची सावत्र आई विमला देशपांडे आणि बहीण काव्या तिला त्रास द्यायच्या, तिला मारायच्या, पण तिच्या वडिलांनी जयंत देशपांडे कधीच तिची साधी विचारपूसही केली नव्हती. तिच्याही डोळ्यात पाणी आले. आकाशने आराध्याला आपल्या मांडीवर बसवले आणि तिला आपल्या छातीशी लावत म्हणाला, "मी तुला वचन देतो, मी आयुषसाठी आणि आपल्या होणाऱ्या मुलासाठी जगातील सर्वोत्तम वडील, बेस्ट फादर बनवून दाखवेल." त्याचे हे शब्द ऐकून आराध्याच्या ओठावर हास्य उमटले आणि ती आकाशच्या मिठीत विसावली. दोघेही बराच वेळ शांतपणे एकमेकांच्या धडधडीचा अनुभव घेत बसून राहिले. जेव्हा आराध्याने खूप वेळ काहीच हालचाल केली नाही, तेव्हा आकाशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती त्याच्या कुशीत शांतपणे झोपली होती. तिला पाहून आकाश हसला, तिचे कपाळ चुंबले आणि तिला उचलून बेडवर नेऊन झोपवले. तो बाजूला होणार तितक्यात आराध्याने झोपेतच त्याची मान घट्ट पकडली. तिने अर्धमिटलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "कुठे जात आहात?" आकाश हसून तिच्या चेहऱ्याजवळ जात म्हणाला, "तुला सोडून मी भला कुठे जाऊ शकतो." असे बोलून त्याने तिच्या ओठावर एक हलके चुंबन घेतले आणि तिला प्रेमाने जवळ घेऊन तोही तिथेच झोपला. हॉस्पिटल. डॉक्टर समर्थ त्यांच्या कॅबिनमध्ये बसून काही रिपोर्ट्स तपासत होते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवला. त्यांनी नजर वर न उचलताच, "आत या," असे म्हटले. दरवाजा उघडला आणि एक मुलगी आत आली. ती आपल्या छोट्या डोळ्यांनी डॉक्टर समर्थकडे रागाने पाहत होती. जेव्हा समर्थना आपल्यावर कोणाची तरी नजर असल्याचे जाणवले, तेव्हा त्यांनी डोके वर करून पाहिले. समोर तन्वी उभी असलेले पाहताच ते हसून म्हणाले, "तू इथे?" असे बोलून ते खुर्चीवरून उठले आणि तिच्याकडे चालू लागले. तेव्हा तन्वीने त्याच्या खांद्यावर हात मारून त्यांना स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाली, तुम्ही स्वतःला समजता तरी काय?"
मी घरी तुमची वाट पाहत होते आणि तुम्ही 2 दिवसापासून इथे हॉस्पिटलमध्ये पडलेले आहात. एकदाही मला फोन करायला असं तुम्हाला वाटलं नाही का? समर्थने तिला शांत करण्यासाठी एक युक्ती लढवली. तिच्या पाठीमागे पाहून ते म्हणाले, "अरे, आपण इथे." तन्वी जशी मागे वळून पाहू लागली, तसंच समर्थने तिला कमरेतून पकडून आपल्याकडे खेचले. तन्वी अचानक दचकली आणि आपल्या पापण्या लवत त्याच्याकडे पाहू लागली. समर्थ हसला आणि प्रेमाने तिच्या गालावर अंगठा फिरत म्हणाला, "एक अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत अडकलो होतो गं." तन्वीने त्याच्या छातीवर हात ठेवून त्यांना दूर ढकलायचा प्रयत्न केला, पण तिला ते समजले नाही. समर्थाने तिच्या गालावर एक गोंडस किस दिले, जे तन्वीचा राग विरघळण्यासाठी पुरेसे होते. तिने डोळे मिटून समर्थाच्या शर्टला आपल्या मुठीत गच्च धरले. समर्थ हसला आणि म्हणाला, "मला भेटायला आली आहेस ती फक्त तक्रार करायला. खरंच मी खूप कामात होतो. एक कठीण केस होता म्हणूनच घरी येऊ शकलो नाही. सॉरी जान." तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि लाजत त्याच्या छातीत विसावली. तिच्या आयुष्यात समर्थ ही एक अशी व्यक्ती होती जी लहानपणापासून तिच्या सोबत होती आणि एखाद्या लहान बाळासारखे तो तिची काळजी घ्यायचा. त्याच्या मैत्रीचे रूपांतर आता प्रेमात झाले होते. समर्थाने तिचे कपाळ चुंबले आणि म्हणाला, "चल, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ." इकडे रणजित आपल्या स्टडी रूममध्ये बसून काहीतरी काम करत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. तो स्वतःशीच पुटपुटला, "हे मिस्टर आहुजा नक्की काय करू इच्छितात? रकमेमध्ये इतका फरक का येतोय? हा विषय लवकर सोडवावा लागेल. लाखो लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. जर एवढी मोठी चूक झाली तर लोकांचा विश्वास उडेल आणि त्याचा मोठा फटका आकाश रॉय आणि एडी कॉर्पोरेशनच्या प्रतिमेला बसेल." त्याने तातडीने कोणाला तरी फोन लावला. पलीकडून एका मुलीचा गोड आवाज आला, "जी सर, बोला." रणजित म्हणाला, "श्रेया, आम्हाला तुझी गरज आहे." श्रेयाने उत्तर दिले, "ओके बॉस, मी उद्या तिथे पोहोचेल." अवनी, जी त्याच्याकडे येत होती, तिने श्रेयाचे नाव ऐकले आणि ती दरवाजावरच थबकली. रणजित पुढे म्हणाला, "मी तुम्हाला न्यायला येईल. स्वतःची काळजी घे. बाय." अवनीला कळेना की ही श्रेया कोण आहे. तिला रणजितवर पूर्ण विश्वास होता, पण तरीही मनात कुठेतरी असुरक्षतेची भावना निर्माण झाली. रणजितने लॅपटॉप बंद केला आणि तो वळाला. तेव्हा त्याला अवनी दरवाजाजवळ उभी दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो तिच्या जवळ गेला आणि तिला विचारले, "अवनी, काय झालं? तिथे उभी राहून काय विचार करतेस?" अवनी भानावर आली आणि खोटे हसत म्हणाली, "ते मी विचार करत होते की तुम्ही कामात आहात, तर आत येऊ की नको?" रणजितला तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच जाणवले. त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेत म्हणाला, "खोटं बोलू नकोस. तुझं मन तुझ्या डोळ्यातून दिसतंय." अवनीला रणजितचे उष्ण श्वास आपल्या ओठावर जाणवू लागले. तिने डोळे गच्च मिटून घेतले. रणजितने पुन्हा विचारले, "बोल, काय झालं?" अवनी घाबरून फक्त एवढेच बोलू शकली, "ती श्रेया कोण?" रणजित हसला. त्याला समजले की अवनीच्या मनात काय सुरू आहे. त्याने तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता थेट तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले आणि तिला मनापासून किस करू लागला. ही त्याची पहिलीच किस होती. याआधी रणजितने कधीही इतकी जवळकी साधली नव्हती. अवनीला जाणवले की रणजित फक्त तिचाच आहे. तो थोडा दूर झाला आणि म्हणाला, "कदाचित आता तुझा संयम दूर झाला असेल. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कोणीच मुलगी आलेली नाही आणि येणारही नाही." अवनी लाजून त्याच्या छातीशी लागली आणि म्हणाली, "मी काहीच विचार करत नव्हते." असे बोलून तिने मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी आकाश आणि आराध्या घरी परतली. आयुषने जेव्हा आराध्याला पाहिले तेव्हा तो धावत येऊन तिच्या पायांना विळगा घालून म्हणाला, "मम्मा, तू आलीस. तुला माहीत आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही आणि डॅडीने माझ्यासोबत खूप मज्जा केली." आयुषला इतके आनंदी पाहून आकाश आणि आराध्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मागे उभा असलेला अधिराज सुद्धा हसत होता. आराध्याने आयुषला कडेवर घेतले आणि त्याचे केस घेतले. तेवढ्यात आयुष आकाशकडे गेला आणि मोठ्या निरागसतेने विचारू लागला, "डॅडा, समर्थ काकांनी सांगितलं की तुम्ही आणि मम्मा माझ्यासाठी छोटी बहीण आणणार आहात. ती कुठे आहे? मला तिच्यासोबत खेळायचं आहे." हे ऐकताच सगळे शांत झाले आणि आराध्या लाजेने लाल होऊन सरळ आत निघून गेली. आकाशने समर्थकडे रागाने पाहिले. तेव्हा समर्थ दात दाखवत म्हणाला, "अरे, हा तुझा छोटा शैतान मला तुझ्याबद्दल विचारू विचारू पागल करून सोडत होता. मग काय करणार?" हे ऐकून सगळे हसू लागले. दाईमा म्हणाल्या, "आकाश, समर्थ बरोबर बोलतोय. आम्हाला आनंदाची बातमी कधी देणार?" आदिराज हसत होता. हे पाहून आकाश म्हणाला, "दादा, तुम्ही सुद्धा यांच्या बाजूने झालात?" आदिराज हसला आणि म्हणाला, "अरे, आयुषने इतक्या निरागसतेने विचारलं की मलाही हसू आवरलं नाही.
तन्वी सुद्धा हसू लागली. तेव्हा आकाशने गमतीने तिचा कान पिळला. दाईमा म्हणाल्या, आता त्याला त्रास देऊ नका. तो प्रवासातून आला आहे, जा फ्रेश हो. सगळे निघून गेल्यावर आदिराजने आकाशला मिठी मारली आणि भावुक होऊन म्हणाला, आता मलाही त्या दिवसाची प्रतीक्षा असेल जेव्हा माझ्या आकाशचा अंश माझ्या हातात खेळेल आणि मी त्याच्यावर जगातील सर्वात सुख उधळेल. आकाश म्हणाला, दादा तुम्ही माझ्यावर उपकार करताय का? आदिराज हसला आणि म्हणाला, नाही रे, तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. तू माझं बाळ आहेस, आयुष माझा अंश आहे. पण आता मला तुझा अंश पाहायचा आहे, जो मला मोठे बाबा म्हणून हाक मारेल. आकाश भावुक होऊन आपल्या मोठ्या भावाच्या मिठीत शिरला. आदिराजने आकाशसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला होता आणि आकाशनेही आदिराजच्या मुलाला आपले नाव दिले होते. आकाश म्हणाला, दादा उद्यापासून तुम्ही पुन्हा ऑफिस सांभाळताय. मला आता थोडा ब्रेक हवाय. आदिराज म्हणाला, नाही रे, मला आता ते बिझनेस वगैरे नकोय. मी स्वतःच एक कॅफे उघडायचं ठरवलंय. मला आता माझ्या आवडीच्या गोष्टीला वेळ द्यायचाय. आकाश हसून म्हणाला, तर शेफ आदिराज पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये येणार. आकाश आपल्या खोलीत आला तेव्हा आराध्या बाल्कनीत उभी होती. आकाशने मागून येऊन तिला मिठी मारली. आराध्या शहरली, पण त्या स्पर्शाला ओळखून तिने स्वतःला सोडले. आकाश म्हणाला, बायको इथे काय करतेस? तुला विश्रांती घ्यायला हवी होती. आराध्या हळूच म्हणाली, मला काहीही झाले नाहीये, मग विश्रांती कशाला? आकाशने तिच्या खांद्यावर किस केले आणि तिला उचलून बेडवर नेऊन झोपवले. तो फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला. आराध्या त्याला जाताना पाहत होती आणि तिच्या ओठावर स्मित होते. अचानक तिला आयुषने बोललेली छोटीशी बहिणीची गोष्ट आठवली. तिचा हात नकळत स्वतःच्या पोटावर गेला. थोड्या वेळाने आकाश फ्रेश होऊन बाहेर आला. त्याची नजर बेडवर असलेल्या आराध्यावर गेली, जिच्या ओठावर एक गोड हास्य होते. आकाशने त्यावेळी फक्त लोअर घातलेले होते आणि शॉवर घेतल्यामुळे त्याचे केस ओले होते, ज्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. तो आराध्याच्या जवळ बेडवर जाऊन बसला आणि विचारले, काय झालं ग बायको? काय विचार करतेस? आराध्याने जेव्हा त्याला जवळ पाहिले तेव्हा तिने आपले डोके त्याच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाली, काही नाही. आकाश हसून म्हणाला, पण तुझं हे हास्य तर काहीतरी वेगळंच सांगत आहे. आराध्या काहीच बोलली नाही. आकाशने झुकून तिचे कपाळ चुंबले. आराध्या अजूनच हसली. आकाश हळूहळू तिचे केस कुरवळत होता आणि त्याचा तो मऊ स्पर्श आराध्याला खूप शांतता देत होता. थोड्याच वेळात आराध्याला गाढ झोप लागली. आकाशने तिला नीट झोपवले आणि ब्लँकेट पांघरून दिले. त्याने कपाटातून एक टी शर्ट काढला, तो घातला आणि खोलीबाहेर निघून गेला. हॉलमध्ये आदिराज आयुष सोबत खेळत होता. आयुष पुढे धावत होता आणि आदिराज त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे होता. तेवढ्यात मुख्य दरवाजातून कोणीतरी आत आले आणि धावण्याच्या गडबडीत आदिराज त्या व्यक्तीला धडकणार इतक्यात त्याने तिला सावरून धरले. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून श्रेया होती, जी आता आदिराजकडे एकटक पाहत होती. आदिराजने तिला नीट उभे केले आणि विचारले, तुम्ही ठीक आहात ना? श्रेयाने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात आयुष धावत आला आणि श्रेयाला बिलगून म्हणाला, आंटी तुम्ही आलात? तुम्ही इतके दिवस कुठे होतात? मी तुम्हाला खूप मिस केलं. श्रेया त्याला पाहून हसली आणि त्याला कडेवर घेत म्हणाली, आंटीने पण तुम्हाला खूप मिस केलं आयुष. तेवढ्यात मागून रणजित आला आणि म्हणाला, श्रेया, आदिराज दादाशी ओळख करून घे. हे एडी कॉर्पोरेशनचे संस्थापक आदिराज रॉय आहेत. श्रेयाने आदिराजकडे पाहिले आणि म्हणाली, ओ, तुम्हाला भेटून आनंद झाला सर. आदिराजने हसून हस्तधोल केले. श्रेयाला आता हे समजायला वेळ लागला नाही की आदिराज हा आकाशचा भाऊ आणि आयुषचा वडील आहे. आयुषने श्रेयाचा चेहरा आपल्या छोट्याशा हातात पकडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत खेळा ना. आता डॅडी सुद्धा माझ्यासोबत खेळत होते. श्रेया म्हणाली, आपण थोड्या वेळाने खेळूया. आधी मी तुझ्या डॅडाला भेटून दे. तेव्हा तिला आठवले की आयुषने आदिराजला डॅडी म्हटले. मग काय आकाशने त्याला सत्य सांगितले असेल का? तिचे प्रश्न ओळखून आदिराज म्हणाला, आयुष जा आणि डॅडाला बोलवून आण आणि तुझ्या मम्माला विश्रांती घेऊ दे. ठीक आहे. आयुष श्रेयाकडून खाली उतरला आणि आकाशच्या खोलीकडे जाणार इतक्यात आकाश पायऱ्यावरून खाली येताना दिसला. श्रेयाने जेव्हा आकाशला पाहिले तेव्हा ती धावून जाऊन त्याच्या गळ्यात पडली. ती आकाशची सेक्रेटरी नंतर होती, पण त्याची मैत्रीण आधी होती. आकाशने हसून तिचे केस कुरवळत म्हटले, तर शेवटी तू आलीस तर. ती म्हणाली, आता काय तुझी पाठ थोडी सोडणार आहे मी. आकाशने तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हणाला, सुधर आता, मी विवाहित आहे. त्यावर श्रेया हसून म्हणाली, हो माहीत आहे मला. जर त्या दिवशी मी आराध्याच्या शरीरावरच्या खुणा पाहिल्या नसत्या तर तू सुद्धा इतक्या खोलवर गेला नसता.
असे बोलून तिने डोळा मिचकवला. आकाशने तिचे हात पकडून म्हटले, हे तर खरं आहे. तू नसतीस तर आराध्या माझ्या आयुष्यात कधीच आली नसती. श्रेया म्हणाली. असो, बॉसने मला काही कामासाठी बोलवले होते. रणजितने तिच्याकडे रागाने पाहिले आणि तो म्हणाला, आता बस कर ते बॉस बॉस म्हणणं. रणजितचे ते तोंड बघून श्रेया त्याच्या जवळ आली आणि त्याचे गाल ओढत म्हणाली, काय करू यार, आधी हा आकाश अकडू बनून फिरायचा, पण आराध्याने याला बदलले. पण तुझी ॲटिट्यूड तर यापेक्षाही मोठा आहे, म्हणून तुला बॉस म्हणते. रणजितने तिच्याकडे रागाने पाहिले. तेवढ्यात तिथे अवनी आली. तिने आधिराजला पाहून म्हटले, दादा चला आपण जाऊया. जागा पाहू मग डिझाईन ठरवूया. आधिराजने होकार दिला. पण रणजित म्हणाला, अवनी तुझी तब्येत ठीक नाहीये. काम इतकं महत्वाचं नाही. आपण उद्याही जाऊ शकतो. अवनीने त्याच्याकडे पाहिले आणि तिची नजर श्रेयावर गेली, जी रणजितच्या खूप जवळ उभी होती. तिने हळूच म्हटले, नाही मी ठीक आहे आणि मी माझ्या कामासोबत तडजोड करू शकत नाही. आधिराजनेही तिला विश्रांती घ्यायला सांगितले, पण अवनी ऐकायला तयार नव्हती. रणजितचा पारा चढला. त्याने डोळे बारीक करून अवनीकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला, ही मुलगी ना. त्याचे बोलणे कोणाला ऐकू गेले नाही, पण जवळ उभे असलेल्या श्रेयाने ते नीट ऐकले. रणजित पुढे झाला आणि त्याने अवनीला थेट कडेवर उचलले आणि म्हणाला, दादा आपण उद्या जाऊ. असे म्हणून तो तिला घेऊन आपल्या खोलीकडे निघून गेला. अवनी त्याच्या कडेवर उतरण्यासाठी धडपडत होती. तिने त्याच्या छातीवर कितीतरी मुक्के मारले, पण रणजितवर काहीच परिणाम झाला नाही. आधिराजने मागून हसत म्हटले, मिस्टर ऑर्गंट, जरा त्या मुलीचा विचार करा. एखादं काम सरळ आणि शांतपणे करत जा. त्याचे बोलणे ऐकून आकाशसह सगळे हसले आणि अवनी लाजत म्हणाली, दादा मी लहान मुलगी नाहीये आणि यांना सांगा ना मला सोडायला. असे कोणी करतं का? अवनी ओरडत म्हणाली आणि रणजित तिला घेऊन खोलीत गेला. आकाश हसून म्हणाला, कधी वाटले नव्हते की रणजितची ही बाजू सुद्धा असेल. अधिराज हळूच म्हणाला, जेव्हा कोणी तुमच्यावर मनापासून प्रेम करतं तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यासाठी बदलून घेता. जसं तू, समर्थ आणि आता रणजितने सुद्धा बदललं आणि मी. यापुढे तो काहीच बोलला नाही. त्याने मनात स्वतःशीच म्हटले, काश भैरवी तू माझ्यापाशी असती, माझ्यासोबत असती. त्याच्या डोळ्यात एक न बोललेलं दुःख उतरलं आणि तो तिथून गुपचूप गच्चीच्या दिशेने निघून गेला. बाकी पुढील भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आधिराजच्या आयुष्यातील भैरवी कोण आणि श्रेयाच्या येण्याने रणजित अवनीच्या नात्यात काय बदल होतील का? मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा आणि आजची मेहनत मनापासून आवडली असेल तर तुम्ही आम्हाला सुपर थँक्स देऊन सपोर्ट करू शकतात. तुमच्या या लहानशा मदतीमुळे आम्हाला आणखीन दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. मनापासून धन्यवाद.